नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश चिरडे सर यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो। जर आपण शिक्षक भरतीची किंवा महा-टी-ई-टीची तयारी करणार असाल तर आपल्या चॅनलवर गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे फ्री व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघू शकता। याचा तुम्हाला परीक्षेत नक्की फायदा होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील एक महत्त्वाचा घटक वय व वयवारी हा अभ्यासणार आहोत। या घटकामध्ये महा-टी-ई-टीमध्ये 2013 ते 2021 पर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मिळून हे आपण बघणार आहोत, थोडक्यात चर्चा करणार आहोत आणि काही प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला माहित पडेल की कशा प्रकारचे प्रश्न महा-टी-ई-टीमध्ये वय व वयवारी या घटकावर विचारतात। तर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे आपल्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला मित्रांनो, सुरू करू आजचा व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, हा प्रश्न महा-टी-ई-टी पेपर 2 2021 मध्ये आलेला प्रश्न आहे, वय व वयवारी या घटकावर। बघा काय दिलेलं आहे, मुलाचे सध्याचे वय वडिलाच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे। त्यानंतर 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलाच्या त्यावेळच्या वयाच्या निमपट होते। त्यावेळच्या म्हणजे काय समजायचं, 12 वर्षानंतरच्या, ठीक आहे। जी आपल्याला कंडिशन दिली, आपल्याला कंडिशन काय दिली आहे, 12 वर्षानंतर। त्यावेळच्या म्हणजे 12 वर्षानंतर, म्हणजे 12 वर्षानंतर काय होईल, मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या निमपट होईल। तर मुलाचे आजचे वय किती हे आपल्याला काढायचे। खूप सोपा प्रश्न आहे, इझिली आपल्याला याला सोडवता येते। बघा काय दिलेलं आहे, सध्याचे वय, आजचे वय विचारले। आजचे वय म्हणजे सध्याचे वय। समजा वडिलाचे आजचे वय घेऊ आपण x वर्ष, वडिलाचे आजचे वय x वर्ष आहे। मुलाचे वय हे वडिलाच्या वयाच्या 1/3, 1/3 म्हणजे आपण 1/3 म्हणतो। जर वडिलाचे वय आजचे वय आपण x घेतले तर मुलाचे आजचे वय किती होणार, म्हणून मुलाचे आजचे वय बरोबर किती होणार मित्रांनो, याला 1/3 गुणावे लागेल। 1/3 गुणिला x वर्ष, म्हणजे आपण याला लिहू शकतो x/3 वर्ष, ठीक आहे। जर वडिलाचे वय x वर्ष घेतले आपण तर मुलाचे आजचे वय किती होणार, त्याच्या 1/3 म्हणजे 1/3x, म्हणजे आपण त्याला x/3 असं लिहू शकतो। तर कंडिशन काय दिलेली आहे मित्रांनो, 12 वर्षानंतर। बघा इथे दिलेला 12 वर्षानंतर। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची वयावरली गणित सोडवताना, जी कंडिशन आपण, जी अट आपण एकाला लावणार आहे तीच अट दुसऱ्याला सुद्धा लावायची, म्हणजे सारखी। 12 वर्षानंतर वय काढायचे आहे कंडिशन मध्ये, तर 12 वर्षानंतर दोघांचे वय काढायचे। तर 12 वर्षानंतर दोघांचे वय आपण काढून घेऊ। 12 वर्षानंतर वडिलाचे वय किती होणार, वडिलाचे वय बरोबर किती होणार, सध्याचे वडिलाचे वय आहे x वर्ष आणि 12 वर्षानंतरचे काढायचे असेल तर आपल्याला त्यामध्ये 12 मिळवावं लागेल, म्हणजे x + 12 वर्ष, ठीक आहे। एवढे वडिलाचे वय होणार 12 वर्षानंतर। आता मुलाचे वय किती होणार मित्रांनो, मुलाचे आजचे वय x/3 आहे। जर आपल्याला 12 वर्षानंतरचे काढायचे असेल तर त्यामध्ये 12 मिळवावे लागेल। 12 वर्षानंतर मुलाचे वय बरोबर किती होणार, x/3, यामध्ये आपण 12 मिळवू, एवढे वर्ष, आणि त्याला कंस करून घ्यायचा, म्हणजे एकच टर्म झाली, x/3 + 12 वर्ष, ठीक आहे। इथपर्यंत समजलं असेल आपल्या सर्वांना। त्यानंतर आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, 12 वर्षानंतर मुलाचे वय हे वडिलाच्या त्यावेळच्या वयाच्या निमपट आहे। तर दिलेल्या अटीनुसार तर आपल्याला अट लावावं लागते मित्रांनो। काय अट दिलेली आहे आपल्याला, दिलेल्या अटीनुसार अट आपल्याला दिल्लीच असते मित्रांनो। उदाहरणार्थ अट दिलेली असते, अटीशिवाय गणितच तयार होत नाही। तर आपल्याला अट दिलेली आहे, 12 वर्षानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, 12 वर्षानंतर मुलाचे वय हे वडिलाच्या वयाच्या निमपट होणार। काय अट दिलेली आहे, 12 वर्षानंतर कोणाचे वय होणार, मुलाचे वय बरोबर वडिलाच्या वयाच्या काय होणार, निमपट, वडिलाचे वयाच्या निमपट होणार। निमपट म्हणजे त्याला भागीला काय लिहू शकतो आपण, 2। ही सगळ्यात महत्त्वाचं आहे, यावर मी स्टार करून ठेवतो। बघा काय दिलेली आहे कंडिशन, 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलाच्या त्यावेळच्या वयाच्या निमपट आहे। त्यावेळच्या म्हणजे 12 वर्षानंतरच्या। तर मुलाचे वय बरोबर वडिलाचे वय भागीला 2, निमपट म्हणजे 2 न भागतो आपण। बघा आता 12 वर्षानंतर मुलाचे वय किती काढले आपण, x/3 + 12, तर इथं आपण x/3 + 12 लिहू, बरोबर। वडिलाचे वय किती होते 12 वर्षानंतर, x + 12 वर्ष, तर इथे लिहू x + 12 आणि भागीला 2, ठीक आहे। तर याला आपण सोडवू। आता एकदम सिंपल आहे, बेसिक मॅथमॅटिक्स आहे, समीकरण सोडवावं लागते। आता या 12च्या खाली कोणती संख्या नाही, म्हणजेच आपण 1 लिहू शकतो।
तिरपा गुणाकार करून याला सोडू, एक्स एक एक्स, 12 36 छेद 3 एक 3, ठीक आहे, बरोबर x अधिक 12 छेद 2 हे असेच राहणार. त्यानंतर मधात बरोबरचं चिन्ह आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे कसं सोडवतो आपण, तिरपा गुणाकार करतो, असा आणि असा गुणाकार, 2 ना इकडे गुणायचं, 3 ने इकडे गुणायचं, म्हणून 2 गुणिला x अधिक 36 बरोबर काय येणार, 3 गुणिला x अधिक 12, ठीक आहे. याला सोडवू आता, बेसिक कॅल्क्युलेशन आहे. कंसाला गुणाकार कसा करायचा आपल्या सर्वांना माहित आहेच, 2 गुणिला x 2x येणार आणि 36 दोन्ही 72, बरोबर. त्यानंतर इथे येणार 3 गुणिला x म्हणजे 3x, 3 ना आधी x ला गुणा, 3 ना 12 ला गुणा, 12 त्रिक 36, ठीक आहे. त्यानंतर आपण x वाले इकडे आणून घेऊ डाव्या बाजूला आणि सगळ्या संख्या उजव्या बाजूला आणून घेऊ, सारखी पद एका बाजूला आणून घेऊ, 2x चे 2x अशीच राहणार, अधिक 3x ची इकडे काय होणार, वजा 3x. त्यानंतर 36 ला 36 सारखे लिहू आपण, अधिक 72 चे वजा 72, ठीक आहे. 2x मधून 3x गेले, इथे राहील वजा x, 36 मधून 72 गेले वजा 36. आपल्या सर्वांनाच माहित आहे, जेव्हा आपण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतो तेव्हा त्याला चिन्ह आपण वजा देतो, दोन्हीकडे वजा चिन्ह सारखे आहे, त्यामुळे कॅन्सल, x बरोबर आला इथं 36. तर 36 या प्रश्नाचं उत्तर आहे का मित्रांनो, नाही, 36 या प्रश्नाचं उत्तर नाही. आपल्याला काय विचारलंय बघा, मुलाचे आजचे वय किती, मुलाचे आजचे वय किती घेतले आहे मित्रांनो आपण, मुलाचे आजचे वय बरोबर आपण घेतले आहे x/3. जर आपल्याला इथं वडिलाचे आजचे वय विचारले असते तर x होतं, म्हणजे वडिलाचे आजचे वय किती आले 36, तर आपलं उत्तर 36 असतं. पण आपल्याला काय विचारलंय, मुलाचे आजचे वय किती, तर मुलाचे आजचे वय आहे मित्रांनो x/3, आधीच घेतलं होतं आपण, तर x ची किंमत ठेवू आणि मुलाचे आजचे वय काढून घेऊ आपण. म्हणून मुलाचे आजचे वय बरोबर x/3, x च्या ठिकाणी 36 ठेवा, x च्या ठिकाणी 36 ठेवले, 36 भागिले 3 येणार आणि 12 त्रिक 36 म्हणजे 12 वर्ष, म्हणून मुलाचे आजचे वय बरोबर 12 वर्ष. तर उत्तर चुकलं की बरोबर आहे, आपल्याला चेक कसं करावं मित्रांनो, कंडिशन लावून बघा, मुलाचे वय वडिलाचे 1/3 आहे का, आहेच, मुलाचे वय 12 वर्ष, वडिलाचे वय 36 वर्ष, म्हणजेच मुलाचे वय हे वडिलाचे 1/3 आहे किंवा वडिलाचे वय हे मुलाच्या तिप्पट आहे, त्यामुळे आपला उत्तर बरोबर आहे. तर 12 याचं करेक्ट उत्तर राहणार. तर अपेक्षा करतो मित्रांनो आपल्याला हा प्रश्न बरोबर समजला असेल, म्हणजे प्रश्नाचे उत्तर बरोबर कसे काढले मी ते समजले असेल. चला बघू नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे. जर आपल्याला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न हा थोडा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे. हा प्रश्न TET पेपर 2 मध्ये 2017 मध्ये विचारण्यात आला होता. पहा यामध्ये काय विचारलं आहे, पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. पूर्वा नावाची एक मुलगी होती, तिचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.1/4 पट आहे. म्हणजे पूर्वाचे आजचे वय जे आहे हे लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.1/4, 1.1/4 चा अर्थ काय होणार मित्रांनो, याला जर सोडवलं तर 5/4 आणि याला सोडवलं तर येणार 1.25, म्हणजे आपण याला म्हणतो सव्वा पट. याला काय म्हणायचं, सव्वा पट म्हणायचं, ठीक आहे. तर पूर्वाच्या आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या किती आहे, सव्वा पट आहे, 1.1/4 पट आहे, असं आपल्याला दिलेलं आहे. नंतर दिलेलं आहे मुलीचे वय, म्हणजे तिला एक मुलगी सुद्धा झाली, मुलीचे वय किती आहे, मुलीचे वय आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे, म्हणजेच मुलीचे आजचे वय हे पूर्वाच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे, म्हणजे पूर्वाचे वय मुलीच्या वयाच्या 6 पट आहे, आपण असं म्हणू शकतो. जर पूर्वाचे लग्न 2000 साली झाले, पूर्वाचे लग्न कधी झाले होते मित्रांनो, 2006 साली झाले, 2000 साली झाले. जर पूर्वाचे लग्न 2000 साली झाले तर तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला हे आपल्याला कळायचं आहे. थोडासा वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे, बघा काय करायचं. काही एवढं कठीण नाही, यामध्ये थोडासा क्ल्यू लावला आपण, थोडासा शांतपणे विचार करून उत्तर काढलं तर उत्तर येणार. बघा आता कसं, तेव्हा काय दिलेलं आहे आपल्या यामध्ये बघा आजच्या वयाचा काय कुठं उल्लेख आलेला आहे का, बघा मुलीचे आजचे वय तिच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. इथून आपण उत्तराला सुरुवात करायची. काय दिलेला, मुलीचे आजचे वय तिच्या म्हणजे पूर्वाच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. समजा आपण घेऊ पूर्वाचे वय, समजा पूर्वाचे आजचे वय
पूर्वाचे आजचे वय घेऊ आपण x वर्ष, माहित नाही आपल्याला तर किती घेतले आपण x वर्ष घेतले, तर मुलीचे आजचे वय किती येणार मित्रांनो, म्हणून मुलीचे आजचे वय किती येणार, पूर्वाच्या वयाच्या 1/6 पट आहे मुलीचे वय, म्हणजेच 1/6 गुणिला x वर्ष हे मुलीचे वय, म्हणजे आपण याला म्हणू शकतो x/6 वर्ष. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. आता बघा आधी काय दिलं होतं, पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले आणि नंतर दिलेलं आहे पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.1/4 पट आहे. तर पूर्वाचे आजचे वय आपण x घेतले आहे, आत्ताच आपण हे लिहिलेलं आहे इथं x वर्ष पूर्वाचे आजचे वय. तर पूर्वाचे लग्न किती वर्षापूर्वी झाले, 6 वर्षापूर्वी. तर सांगा मित्रांनो, पूर्वाचे आजचे वय जर x वर्ष असेल तर 6 वर्षापूर्वी पूर्वाचे वय किती असेल, 6 वजा करावं लागेल. आणि पूर्वाचे लग्न किती वर्ष आधी झाले, x वजा, आणि पूर्वाचे लग्न कधी झाले, 6 वर्ष आधी, म्हणजे लग्नाच्या वेळचे पूर्वाचे वय किती असणार, x वजा 6. म्हणून पूर्वाचे लग्न किती वर्षापूर्वी झाले मित्रांनो, 6 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी झाले. ठीक आहे, म्हणून लग्नाच्या वेळचे वय बरोबर लग्नाच्या वेळचे वय, पूर्वाचे लग्नाच्या वेळचे वय बरोबर किती होणार, x मधून 6 वजा करावं लागेल, x वजा 6 वर्ष. सर्वांना समजले असेल. आजचे वय पूर्वाचे x वर्ष आहे, तर लग्नाच्या वेळचे वय किती असेल, 6 वर्ष, सॉरी x वजा 6 वर्ष. आजचे वय पूर्वाचे x वर्ष आहे, तर लग्नाच्या वेळचे वय किती असेल, x वजा 6 वर्ष कमी करा त्यामधून. तर कंडिशन काय दिलेली आहे, पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळच्या वयाच्या 1.1/4 पट आहे, ही कंडिशन आहे. म्हणून अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार कोणती अट दिलेली आहे इथं आपल्याला बघू आपण. इथं पूर्वाचे आजचे वय बरोबर तिच्या लग्नाच्या वेळच्या वयाच्या 1.1/4 पट, म्हणून पूर्वाचे आजचे वय बरोबर लग्नाच्या वेळच्या, पूर्वाचे लग्नाचे वय, पूर्वाचे लग्नाच्या वेळेचे वेळेचे वय, लग्नाच्या वेळेचे वय, आजचे वय लग्नाच्या वेळेच्या वयाच्या किती पट आहे मित्रांनो, 1.1/4 पट, 1.1/4 पट आहे. तर सोडवू आपण याला, कसं होणार बघा. पूर्वाचे आजचे वय आहे मित्रांनो x, म्हणून इथे लिहू आपण x बरोबर, ठीक आहे, आपण लिहू इथं x बरोबर काय येणार, थोडं खाली लिहितो, x बरोबर 1.1/4 गुणिला लग्नाच्या वेळचे वय किती होते मित्रांनो, x वजा 6 वर्ष. तर हे सर्वांना समजले असेल, सर्वात महत्वाची स्टेप आहे. पूर्वाचे आजचे वय बरोबर 1.1/4 पूर्वाच्या लग्नाच्या वेळचे वय. तर सोडू आपण याला, 1.1/4 लाच आपण काय म्हणू शकतो, 4 1 4, 4 आणि 1 5, 5/4 गुणिला x वजा 6. सोडू आपण याला आता, तर किती होणार, हे 5/4 आहे, तर इकडे गेल्यावर 4/5 होणार, किंवा आपण असं सोडवू याला, 5 गुणिला x वजा 6 करू आणि खाली 4 लिहू, आणि त्या एक्सच्या खाली काहीच नाही, म्हणजे आपण इथं छेदात 1 लिहू. ठीक आहे, असं सोडवलं तरी चालेल. आता तिरपा गुणाकार करायचा, असा आणि असा, कारण मध्ये बरोबर चिन्ह आहे, तिरपा गुणाकार करू. 4 गुणिला x बरोबर 4x, 1 न गुणलं तर तेच येणार, 5 गुणिला x वजा 6, तर 4x बरोबर काय येणार, 5x वजा 5 सक 30, 4x मधून 5x वजा करू इकडे डाव्या साईडला, आणि उजव्या बाजूला राहील -30 म्हणजे वजा 30, वजा x बरोबर वजा 30 राहणार, म्हणजेच x बरोबर किती येणार मित्रांनो, 30 येणार. बघा आता x बरोबर 30 आला, म्हणजेच पूर्वाचे आजचे वय आपण x घेतले, किती वर्ष आले, 30 वर्ष आले पूर्वाचे आजचे वय. त्यानंतर काय दिलेलं आहे, पूर्वाचे लग्न 2000 साली झाले होते, तर तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण एक काम करू, हे पूर्वाचे वय झाले, आता मुलीचे वय किती असणार मित्रांनो सांगा बरं. म्हणून मुलीचे वय बरोबर हे पूर्वाचे वय काढले आपण, पूर्वाचे आजचे वय किती काढले मित्रांनो आपण, 30 वर्ष. ठीक आहे, इथं आपण हे काढले आहे. आता बघा मित्रांनो,
मुलीचे आजचे वय किती होणार, म्हणून मुलीचे सुद्धा आजचे वय काढून घेऊ आपण. मुलीचे आजचे वय किती येणार, मुलीचे आजचे वय x/6 आहे, तर x/6 घेऊ. एक्सच्या ठिकाणी आपण 30 काढलेला आहे, 30 ठेवून देऊ. 30/6, 6 1 6, 6 5 30. म्हणून मुलीचे आजचे वय किती आले मित्रांनो, 5 वर्ष. समजले इथपर्यंत सर्वांना. पूर्वाचे आजचे वय 30 वर्ष, मुलीचे आजचे वय 5 वर्ष. बघा बरोबर परफेक्ट मॅच होते. मुलीचे आजचे वय पूर्वाच्या आजच्या वयाच्या 1/6, 5 × 30, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो, इथं मुलीचा जन्म कोणत्या साली झाला. आता पूर्वाचे लग्न कोणत्या साली झाले होते, पूर्वाचे लग्न झाले होते 2000 साली. ठीक आहे. आणि मुलीचे आजचे वय किती आहे, 5 वर्ष आहे. तर बघा मित्रांनो, आता कसं करायचं नेमकं, इथेच बरेच जण विद्यार्थी मित्र चूक करतात, म्हणजे नेमकं करावं काय हेच आपल्याला समजत नाही ह्याच्या ठिकाणी. तर बघा थोडा शांत दिमागानं आपण विचार करून सोडवू याला. पूर्वाचे आजचे वय 30 वर्ष आहे आणि मुलीचे 5 वर्ष आहे. पूर्वाचे लग्न झाले होते 2000 साली. आता बघा पूर्वाचे लग्न 2000 साली झाले, पण पूर्वाचं लग्न किती वर्षापूर्वी झाले होते मित्रांनो, 6 वर्षापूर्वी. म्हणजे 6 वर्षापूर्वी कोणतं वर्ष होतं, 2000 हे वर्ष होतं. 6 वर्षापूर्वी कोणतं वर्ष होतं, 2000 वर्ष होतं. म्हणजे पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले तेव्हा 2000 साल चालू होतं. आणि मुलीचे वय किती आहे, 5 वर्ष आहे. बघा इथे लिहू आपण, पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी म्हणजेच केव्हा झाले होते, 2000 साली झाले होते. आणि मुलीचे वय 5 वर्ष आहे. मुलीचे वय बरोबर किती वर्ष काढले आपण, 5 वर्ष. आता मला सांगा, पूर्वाचे लग्न आणि मुलीच्या वयातील फरक. पूर्वाचे लग्न झाले होते 6 वर्ष आधी आणि मुलीचे वय आहे 5 वर्ष. त्यातला फरक किती काढला मित्रांनो, म्हणून फरक किती येणार, 6 वर्षापूर्वी पूर्वाचे लग्न झाले होते आणि मुलीचे आजचे वय 5 वर्ष, म्हणजे 6तून 5 गेले 1 राहिला. म्हणजेच 1 वर्षानंतर मुलीचा जन्म झाला होता लग्नानंतर. तर पूर्वाचे लग्न कोणत्या साली झाले होते, 2000 साली. तर मुलीचा जन्म कोणत्या साली झाला असेल, 2000 मध्ये आपल्याला 1 मिळवावं लागेल, म्हणजे 2001 साली. म्हणून मुलीचा जन्म बरोबर कोणत्या साली झाला असेल, 2000 मध्ये आपल्याला 1 मिळवावं लागेल, 2001 या वर्षी झाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपण थोडंसं वेगळ्या प्रकारचं उदाहरण सोडवलेलं आहे. आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या, मी थोडं बाजूला होतो. तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्ष होते. 4 वर्षाच्या आधी सुमित व राजू यांच्या वयांची बेरीज किती होती, 31 वर्ष. जर सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असेल, त्यामध्ये कंडिशन कोणती दिलेली आपल्याला, सुमित हा राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. लहान आहे म्हणजे आपल्याला वजा करावं लागेल. तर राजूचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल. तर आपल्याला 4 वर्षापूर्वी दिलेलं आहे आणि 5 वर्षापूर्वी काढायचं, 5 वर्षानंतरचे काढायचे आहे. तर आजचे वय आपल्याला माहित नाही, तर आजचे वय आपण समजा x घेऊ आणि y घेऊ, किंवा कंडिशन लावली तरी चालेल. जेव्हा आजचे वय आपल्याला दिलेलं नसेल तर आजचे वय x घ्यायचे. समजा आपण घेऊ, आपल्याला दोघं दिलेलं आहे, सुमित व राजू याबद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे. समजा सुमितचे वय घेऊ आपण x वर्ष. सुमितचे वय म्हणजेच आजचे वय, समजा सुमितचे आजचे वय आपण घेऊ x वर्ष. सुमितचे आजचे वय x वर्ष घेऊ आणि राजूचे आजचे वय y वर्ष. राजूचे आजचे वय किती घेऊ मित्रांनो, y वर्ष एवढं घेऊ. ठीक आहे. तर आज काय कंडिशन दिलेली आपल्याला, सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान, म्हणजेच काय दिलेलं आपल्याला, सुमित बरोबर राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान. 3 वर्षांनी लहान म्हणजे -3 करावं लागेल, किंवा डायरेक्ट लिहिलं चालते. हे तुम्हाला समजण्यासाठी मी स्टेप लिहिली आहे. कोणाकोणाला डायरेक्ट समजत नाही म्हणून मी लिहिली आहे. सुमित बरोबर राजू वजा 3, म्हणजे राजूवरून 3 वर्ष वजा केलं तर सुमितचे वय भेटणार. सुमितचे वय किती घेतले मित्रांनो आपण आज, सुमितचे वय किती घेतले आहे, x वर्ष. तर x बरोबर राजूचे घेतले आहे y, आणि y मधून 3 काढावं लागेल. हे एक समीकरण आपल्याला भेटलं.
ठीक आहे, म्हणजे गिवन दिलेल्या कंडिशन मधून आपल्याला एक समीकरण भेटलं. कोणतं घेतलं आहे? कोणतं समीकरण भेटलं? y-3. ठीक आहे. तर बघा आता आधी काय दिलं होतं आपल्याला? 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्ष होते. ठीक आहे, 4 वर्षापूर्वी. आता जे वय घेतले आपण हे आजचे वय घेतलेले आहे. आता सांगा मला मित्रांनो, 4 वर्षापूर्वी जर आपल्याला वय काढायचे असेल तर काय करावं लागेल? पूर्वी म्हणलं तर काय करावं लागेल? आपल्याला वजाबाकी करावं लागेल. म्हणून एक एक स्टेप आपण सॉल्व्ह करू. 4 वर्षापूर्वी दोघांचे वय काढून घेऊ आपण. 4 वर्षापूर्वी सुमितचे वय किती असणार? सुमितचे वय बरोबर किती असणार मित्रांनो? x - 4 वर्ष. ठीक आहे, कारण आजचे सुमितचे वय आहे x वर्ष, तर 4 वर्ष आधीचे किती होते? x - 4. आणि 4 वर्षापूर्वी राजूचे वय किती असणार मित्रांनो? राजूचे वय बरोबर किती असणार? y - 4 वर्ष. ठीक आहे, राजूचे आजचे वय y आहे, तर 4 वर्षापूर्वीचे y - 4 वर्ष. तर आपल्याला कंडिशन दिलेली आहे. कोणती कंडिशन दिलेली आहे? सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. हे आपण इथं लावले. याला समीकरण नंबर 1 देऊ आपण. याला समीकरण नंबर 1 देऊ. तर 4 वर्षापूर्वी हे वय काढून घेतले आपण सुमितचे आणि राजूचे. तर काय दिलं होतं आपल्याला माहिती? 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय म्हणजे 4 वर्षापूर्वी जेवढे वय होते त्या दोघांच्या वयांची बेरीज किती दिली आहे मित्रांनो? 31 वर्ष. 4 वर्ष आधी. म्हणजे सुमितचे वय आणि राजूचे वय हे 4 वर्ष आधी जर बेरीज केली तर किती होते? 31 वर्ष होते. म्हणून दिलेल्या अटीनुसार कोणती अट दिलेली आपल्याला? आपल्याला अट दिलेली आहे 4 वर्षापूर्वी सुमितचे वय अधिक 4 वर्षापूर्वी राजूचे वय बरोबर 31 वर्ष. 4 वर्ष आधी सुमितचे वय किती होते? x - 4 वर्ष. ठीक आहे, आणि 4 वर्ष आधी राजूचे वय किती होते? y - 4 वर्ष. या दोघांची बेरीज जर केली तर किती आली पाहिजे? 31 वर्ष. ठीक आहे, सर्वात महत्वाची कंडिशन आहे मित्रांनो. 4 वर्षापूर्वी सुमित आणि राजू यांचे वय एकूण वय 31 वर्ष, म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज 31 वर्ष होते. याला सोडवू आपण आता. जर आपण हे x आणि y याला जवळ घेऊ तर येणार इथं x अधिक y -4 - 4 किती येणार इथं? -8. ठीक आहे, तर डायरेक्ट समजत नसेल तर मी एक स्टेप वाढवतो इथे. x - 4 अधिक y - 4 बरोबर 31. तर आपण x आणि y जवळ घेऊ मित्रांनो आणि -4 - 4 हे जवळ घेऊ. आपल्याला सर्वांना माहिती आहे दोघांची चिन्ह सारखे आहे, -4 - 4, त्यामुळे हे -8 होणार बरोबर 31. म्हणजेच x अधिक y बरोबर काय होणार? 31 असे ठेवू आपण, -8 च्या तिकडे अधिक 8 होणार. उजव्या बाजूला जर आपण त्याला 8 ला पाठवले तर -8 ला. तर x अधिक y बरोबर 39. हे समीकरण नंबर 2. बघा, समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 हे दोन समीकरण तयार झाले. आपण ते त्यात किंमत ठेवू आणि सोडू. समीकरण नंबर 1 मध्ये बघा मित्रांनो, x बरोबर काय आहे? y - 3. जर ही x ची किंमत जी आहे ते आपण समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू आणि सोडू. म्हणून समीकरण 1 व 2 वरून 1 व 2 वरून काय होणार मित्रांनो? x च्या ठिकाणी y - 3 ठेवा. काय येणार? इथं जे x आहे त्या ठिकाणी आपण y - 3 ठेवू. y - 3 ठेवले आपण इथं आणि इथला y असं लिहू बरोबर 39. याला सोडवू आता. y अधिक y म्हणजे किती येणार इथं? 2y. त्यानंतर -3 बरोबर 39 आणि 2y बरोबर किती येणार मित्रांनो? 39. हे -3 चे तिकडे काय होणार? +3. 39 अधिक 3 किती होणार? 42. तर 2y बरोबर 42 आला. तर y बरोबर किती होणार मित्रांनो? हे 42 असेच लिहू आपण. गुणाकारात 2 आहे तिकडे जाणार भागाकारात 2 बरोबर 2 1 2 2 4 2 1 2. तर y बरोबर किती आला मित्रांनो? 21. तर आपल्याला काय विचारलं? राजूचे 5 वर्षानंतरचे वय किती होते? बघा, राजूचे आजचे वय किती आहे मित्रांनो? y वर्ष घेतले होते आपण आणि y ची किंमत किती काढली आपण? 21. म्हणजे राजूचे आजचे वय 21 वर्ष आहे. तर 5 वर्षानंतरचे वय किती असेल मित्रांनो? 5 मिळवावं लागेल त्यामध्ये. म्हणून राजूचे 5 वर्षानंतरचे वय बरोबर काय करावं लागेल आपल्याला? y मध्ये 5 मिळवावं लागेल. म्हणजे 21 अधिक 5 येणार इथं. 21 अधिक 5 बरोबर 26 वर्ष. म्हणून राजूचे वय 5 वर्षानंतरचे किती येणार मित्रांनो? 26 वर्ष. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना
या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे हे समजले असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण महा-टी-ई-टीमध्ये वय व वयवारी यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात याबद्दल थोडक्यात चर्चा केली. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर. धन्यवाद.